भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी एक नवीन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे। याद्वारे आता तिकिटावरची तारीख देखील बदलता येणार आहे। म्हणजेच की जर तुमच्याकडे आता 10 तारखेचा तिकीट आहे आणि तुम्हाला 20 तारखेला प्रवास करायचा आहे, तर आता तुम्हाला नवीन तिकीट काढण्याची अजिबात गरज नाही। कसं ते समजून घ्या आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी सौरभ भोळे आणि आपण पाहतात एबीपी माझा। सध्याच्या नियमानुसार तिकिटावरची तारीख बदलता येत नाही। जर तुम्हाला दुसऱ्या तारखेला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला तो तिकीट कॅन्सल करून तुम्हाला नवीन तिकीट घ्यावा लागतो, पण त्यातही तुम्हाला कन्फर्म सीट मिळत नाही। त्यामुळे प्रवास करताना खूप मोठ्या अडचणी येतात। पण आता रेल्वेच्या नवीन नियमानुसार तिकिटावरची तारीख बदलता येऊ शकते। त्यासाठी तुम्हाला अधिकचे पैसे किंवा फीज देण्याची गरज नसेल। प्रवासी रेल्वेच्या वेबसाईट किंवा IRCTC ॲप वरून देखील तारीख बदलू शकतात। पण लक्षात ठेवा, तुम्ही जर तारीख बदलली तर तुम्हाला कन्फर्म सीट मिळेल असं नाही। ट्रेनच्या क्षमतेनुसार आणि उपलब्ध कोट्यानुसार सीट मिळेल। जर सीट मिळाली तर प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागतील। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की जानेवारी 2026 मध्ये ही नवीन प्रणाली लागू केली जाऊ शकते। त्यामुळे आता तिकीट कॅन्सल आणि डबल बुकिंग देखील थांबेल। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा।